जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा अलंकार या सिरीज मध्ये. तर अलंकाराची सिरीज आपण चालू केलेली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की अलंकाराचं दोन गटात वर्गीकरण केलं जातं, शब्दालंकार आणि अर्थालंकार. तर त्यातला पहिला शब्दालंकाराचा पहिला प्रकार अनुप्रास अलंकार हा आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलाय. तो जर बघितला नसेल तर याच चॅनलवर उपलब्ध आहे, बघून घ्या. त्याच्या पुढचा प्रकार आज आपण पाहणार आहोत यमक अलंकार. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या पार्टला सुरुवात करूया आजच्या. ठीक आहे. यमक अलंकार. यमक म्हणजेच काय तर बघा, वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा यमक अलंकार होतो. काय लक्षात ठेवायचं आपल्याला इथे? अर्थ वेगवेगळे, कारण आपण शब्दालंकाराचा प्रकार बघतोय. शब्द महत्वाचे आहेत, अर्थाशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही. अर्थ लक्षातच नाही घ्यायचा, शब्द चमत्कृती साधतो. यमक मध्ये शब्द कसा चमत्कृती साधतो तर रायमिंग वर्ड्स जुळवून चमत्कृती साधतो. रायमिंग वर्ड्स माहितीये ना, इंग्लिश मध्ये शिकलोय, त्यालाच मराठीमध्ये यमक म्हणतात. सेम सेम उच्चारामध्ये समानता असणारे शब्द, फक्त स्टार्टिंगच्या अक्षरामध्ये चेंज असतो. बघा बरं, सुसंगती सदा घडो, सुजड वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आता इथे एक मुलांनी जर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल, सुसंगती सदा घडो, सुजड वाक्य कानी पडो. स दिसतंय म्हणून विद्यार्थी अनुप्रास आणि यमक या दोन्ही पर्यायांमध्ये कन्फ्युज होणार. आणि पर्यायांमध्ये दिलेलं सुद्धा असतं, यमक पण दिलेला असतो, अनुप्रास पण दिलेला असतो. परंतु याच्यापेक्षा मेजॉरिटी यमक अलंकाराला इथं जास्त आहे. का बरं तर बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. घडो, पडो, झडो, नावडो, त्यामुळे याच्यापेक्षा याला मेजॉरिटी जास्त आहे असं लक्षात ठेवायचंय. म्हणून हे उदाहरण जास्तीत जास्त वेळा एक्झामला विचारलं जाते, तर लक्षात ठेवायचं हे यमक अलंकाराचं आहे. राहील लक्षात. पुढे बघा, हाही खूप जास्त वेळा, मला वाटतंय मुंबईचा पेपर जो झाला 2021चा, पाहू शकता तुम्ही, पीडीएफ असेल तुमच्याकडे तर, हा अलंकार तिथे विचारला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकवलाय, समजत नाहीये व्यवस्थित काय आहे इथे. ठीक आहे. तर बघा, कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. आता इथं चारही याच्यामध्ये झालाय का यमक अलंकार? नाही, फक्त शेवटी झालाय. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. झाला आणि केला या दोन शब्दामध्ये रायमिंग जुळालंय, यमक जुळालाय. म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे? यमक अलंकाराचं आहे. पुढे बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. घडावा, पडावा ओळखून येते लगेच की हे काय आहे? यमक अलंकाराचं उदाहरण आहे. उच्चारामध्ये समानता पाहिजे, फक्त वाक्याचा अर्थ बघायचाच नाहीये की सदा सर्वदा तुझा योग घडावा म्हणजे तुझं आणि माझी भेट नेहमी अशी होत राहावी वगैरे वगैरे, काही अर्थ नाही घ्यायचा इथे लक्षात. अर्थालंकारामध्ये पुढे आपल्याला अर्थ पाहायचा आहे, तिथे पोचायला अजून आपल्याला आहे अवकाश. ठीक आहे. रायमिंग वर्ड्स फक्त बघायचे, ओळीच्या चरणाच्या शेवटी ठराविक ठिकाणी यमक जुळवलेलं असतं. पुढे बघा, मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आता हे चालीत म्हणायची सवय लागली मला, कारण हे वृत्तामध्ये पण शिकतोय आपण. कुठलं वृत्त आहे माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा मला. ठीक आहे. तर इथं आपण यमक अलंकार बघतोय. जावे आणि स्वभावे रायमिंग वर्ड जुळवलेले आहेत म्हणून हा यमक अलंकार आहे. तर राहिलेली अजून यमक अलंकाराची कुठली अशी उदाहरणं आहेत की जी आतापर्यंत एक्झामला विचारून झालेत? याच्यावरून कळेल की तुमचा अभ्यास किती झालाय पीवायक्यूचा. तर जी उदाहरणं यमक अलंकाराची राहिली असतील मला या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या सेंड करायची आहे. ठीक आहे. आणि वृत्त कुठलं आहे ते पण मला सांगायचंय. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्लेष अलंकार, शब्दालंकाराचा शेवटचा उपप्रकार आहे, तो पाहणार आहेत. तर थांबूयात इथे आपण. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद अँड थँक्यू सो मच.